एक कुटुंब रस्त्या शेजारी झोपडी बांधून तिथे राहत होतं। याच दरम्यान एक अनियंत्रित ट्रक थेट त्या झोपडीत घुसला। यावेळी हे कुटुंब झोपडीतच होतं। ट्रक झोपडीत घुसून झालेल्या भीषण अपघातात या कुटुंबातील चौघांचं निधन झालं। ट्रक भरधाव वेगात असल्याने चालकाचा ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि तो थेट झोपडीत घुसला। ही दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये घडली। पोलिसांनी आरोपी ट्रक चालक आणि क्लीनर यांना अटक केली आहे, तर चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले। सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत। बीबीडी विद्यापीठासमोर एक ट्रक अनियंत्रित होऊन रस्त्याकिनारी असलेल्या झोपडपट्टीवर उलटला। या दुर्घटनेत 4 जणांचं निधन झालं। मृतांमध्ये एक गर्भवती महिलेचाही समावेश आहे, तर यामध्ये 2 चिमुकल्यांचाही मृत्यू झाला। बाराबांकी येथील जैतपूरचं हे कुटुंब येथे झोपडीत राहत होतं। हे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होतं। या दुर्घटनेत एका 7 वर्षांची चिमुकली थोडक्यात बचावली। तिचं नाव वैष्णवी असल्याची माहिती आहे। घटना घडल्यानंतर स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले। तसेच ट्रक चालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे। ट्रक भरधाव वेगात असल्याने हा भीषण अपघात घडल्याचं बोललं जात आहे। या अपघातात 35 वर्षीय उमेश आणि गर्भवती असलेम नीलम वय वर्ष 32 यांचा मृत्यू झाला। तर त्याशिवाय 13 वर्षीय सनी आणि 4 वर्षीय गोलू या 2 चिमुकल्यांनी आपला जीव गमावा लागला। नीलम ही 8 महिन्यांची गर्भवती होती। या घटनेने परिसरात एकच खळबळ व्यक्त होत आहे। सध्या पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे। तसेच उमेश यांच्या नातेवाईकांना याबाबत माहिती देण्यात आली।